तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. घरातून पुढारी झालं करून समजावूचा पती. घरातून पुढारी झालं करून समजावूचा पती. घरातून पुढारी झालं करून समजावूचा पती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. गावात बाहेरची पोर आलती. त्याच्या पुढे वाचा वाचा बोलता येईल का? वाचा वाचा नाही, कथा कथा तुडवत होतो माहिती आहे का? ती डायरेक्ट हाना अंगावर आली. काय बोलतो तरी मला ऐकायला मिळालं. गाना लय रट खाल्ली असती, लय रट खाल्ली असती. मी होतो म्हणून वाचली. हो तू अरे जाग्यावर फटका पाडला, मिटावलंच. अरे आम्ही असल्या टायमिंगला मिटवायचं असतं वय, डायरेक्ट पेटवायचं असतं. पोरांनी पण वरमान नाही काढली पाहिजे. हा मग काय तिथं म्हणतोय हो सॉरी जाऊन दे हो या असलं. अरे काय अप्रूप. अरे ह्यांच्या तोंडाकडे बघून सॉरी म्हणलो. मला माहित होतं अरे एवढी पोरं होती ती 10-12 जण होती ही 3 जण. म्हणजे काय ऐक तुम्ही ना गणाची आणि रामभाऊची पार्राभर घालवली. बाहेरची पोरं येऊन तुम्हाला डाराव डाराव करतात. अरे एकट्यानी 20 पोरं ताणून हल्ल्यात ताणून. मग पळून आला पाळणारा गाणं नाही, माझ्या पुढं माणसं पाळत्यात. उगाच ती शिमडी पोरं असलेली 10वी-12वीतली त्यांना ताणला असेल. आम्हाला नको सांगू. 10वी-12वीतली पोरं म्हणजे पोरं नाहीत काय? उगाच बारकातली पोरं ताणली असतील. तुझ्या एवढं मी सुड फुटलो होत त्यांना. ऐका ना हा का आपल्या जी गावाचा रुबाब आहे ना ती फक्त कुणामुळे माहितीये का? बाहेरची लोक मानावर काढत नाहीत. कुणामुळे माहितीये का? फक्त रामभाऊ आणि गाणा. रामभाऊ म्हणजे या गावचा वाघ आहे आणि गाणा म्हणजे नाग आहे. असा ढशील का नाही एकाला? कुठली पोर होती ती? मला माहिती माहिती. अरे आम्हाला सांगित असं का ना. मी तर WWE अशा गुच्छा मारल्या असत्या ना, मला सांगायच पाहिजे होतं. ही गेले किरकोळे, छोट्या हिले किरकोळे. अरे काय वेळेस ना काय वेळेस खून पचवाय स्वतः आमच्यात खून सुद्धा पचवाय ताकद. खून केला तुम्ही आता कशाला विचारतो मला? आता आला योगाने म्हणून बोलतो. सांगू नको. खून केल्यात खून कितीतरी. खून हा कोणी का? अरे तू सांगू नको तुझा काकत काय सांगाव बरं वळसा. अरे मी स्वतः सांगू नको. सांगत ते तुझा भाऊ आहे. तू सांगत सगळ्या गावात करेल. कळू दे की त्यांना बी. आम्ही बी किती डेंजर आहे ती ह्यांना का कळायचं? तुम्ही लय डेंजर लागा. लय डेंजर लय डेंजर आहे. एकदा घरात कुत्रं घुसलेलं तर ताणून हाणलं होतं त्यांनी. रे कुत्री तांदर वाटलं बरं मी. अरे वाघ बिग म्हण हा का कुत्री? नाही लय डेंजर आहे. पण डेंजर आहे सांगतो. असंच एकदा माझ्या हातनं मर्डर झालता. तुझ्या हातनं मर्डर झालता. कोणाचा रे? होता मित्र रे. मित्र बनवून लागला ना पाटणी चित्र काढायला. माणसात चरा बोलायला लागला. हिथं घोडा लावला हिथं पोटाला. तिथं चाप वाढला 2-3 गोळ्यात. मित्र एंडच जाग्यावच. मग मित्राला कोण मारतो का? मित्र काय करत असले मित्राला? मग अरे अडाबिडा काय मित्राला नाही तस करायचं लागा ना. बघा काय जरी झालं तरी विसरू नको आपण भाऊ आहे. नाही भाऊ बिऊ कोणी नाही. तेच तुला बी नीट सांगतोय. जे सारखा तू माणसात माझ्या आब्रू घालवतो ना, चरा बोलतो ना, एका दिवशी तुझी सुद्धा जिप कलम करेन ना मी. गणा तुमच्या खानदानीत अजून कोणी चापट मारल्या का गावात? लागला खून पचवायला सांगायला लागला. गावात का मारत नाही माहितीये का मी? ऐकून घेतो म्हणे मार डोकं फिरवू नको. तुला सांगतोय
तुला माहिती आमचा राग काय येते काय राग? गावात मी आजपर्यंत का माणसं मारली नाहीत माहिती का? कारण भाऊला ह्याच गावात उभं राहायचंय आणि ह्याच गावात मत मागायच्यात, ह्याच गावचं सरपंच व्हायचंय म्हणून आम्ही गावात कुणाला नडत नाही देणार ठेव. नाही आजपर्यंत जो गाणाला नडलाय ना त्याला गाणाने तोडलाय असा डायरेक्ट. बरं का गाणं ऐकी, तुम्ही सगळ्याला मारता हे करता पण तुम्ही एकालाच भेटता फक्त बरं का, एकाच माणसाला. कुणाला कोण असेल? कुणाला? बाळू काकाला. बस. अरे 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 कुणाचं नाव घेतलं? कुणा? ती पेताड बाळू काका. पेताड होई ती. पेताड? मग काय अमृत नीट पेताड नाव का? घ्यायचं त्या माणसाचं. बाळू काका बाळू काका तरी एकदा म्हणला ना थोडी विश्रांती घेऊन द्या. हा. आला का अख्खं गाव अरे पिऊन त्यांना कायम विश्रांती या. ए, गाणं. सुधी वाचतात का वा? अरे पण अख्खं गाव भेट त्यांना तू काय सांगतोय? कोणी भेटलं? तू कालचं पोरग त्यांच्या समोर. ए, किरकोळ. अरे काय माहितीये का, मोठ्यांचा आदर कराय मला शिकवलाय. हा हा. मागच्या वर्षी किस्सा माहिती का तुला? उद्या मागच्या वर्षी बाळू काकाचा किस्सा. काय 3 अंडी आमच्या घरातनं चोरली होती, कोंबडीची 3 अंडी. कुणी? बाळू काकानी. अरे तुम्ही चोरली आणि बाळू काकाला नाव पुढचं घेतलं. ऐकून घे, पुढचं ऐकून घे. फक्त 3च. बाळू काकाला मी धरायला आणि भाऊ हाणायला. ध्यान वयस होत तसं आम्ही तानाचून हाणायचो. शेवट बिचाऱ्यानी पायात लोटांगण घातलं. म्हणला नका र मारू, म्हणला माझं चुकलं, म्हणला बाळू काका स्वतः. मला दया आली आणि भाऊला मी अडवलं. म्हणलं भाऊ जाऊ द्या, मरल म्हणलं, तुमचा मार सोसायचा नाही. आणि म्हण माझं बाळू छोट्या अरे म्हणतोय बाळू काकांना मारलं म्हणतोय. बाळू काकाला मारलं. अरे त्या माणूस लागा अख्ख्या गावाला चळसो पळसो आणतो लागा, तो मारतो न पळावतो न तुडतो चळूक न असं पळूस हे कुणाला आणतो माहिती का? तुमच्यासारख्या तुचपुंजा माणसांना, रुक्या टुक्यांना. आम्हाला नाही. आम्ही म्हणजे डॉन आहे, डॉन गावचं गब्बर. हा. कुठला डान आणि कुठलं काय? बाळू काका समोर आला की पळताय डान बिन. तुला खोटं वाटतंय ना? जा जाऊन एकदा बाळू काकाला विचार, म्हणावं रामभावन गाणं कोण आहे म्हणा या गावची. छोट्या आलं का लक्षात? खरं असेल, हा. खरं असेल 100%. नाही, ए, 100% खरं असेल. मला वाटतं. मी साक्षीदार आहे की. आणि मग नाही, ह्याचं ठोकून मी सांग. काय करतो, जातो आणि बाळू काकाला ही सगळं विचारतो, खरं आहे का तुम्हाला मारलंय का ह्यांनी? हा. अरे मी तर म्हणतो विचारू नको. आमचं नाव जरी घेतलं ना थरकाप होतो बाळू काकाच्या अंगात, थरकाप. होऊन दे होऊन दे. चला चला कापत. मी तरी जाणार आणि विचारणार. येडाय काय? विचार की थांबलाय का? निक लगेच जाऊन विचार. बाळू काकाला विचारणार मी. बाळू काकाचं असं झालं. भावलं. छोट्याला राग आला काय रे बाळू काका बद्दल बोलले? मग आता त्यांचा माणूस म्हटला का? अरे म्हणून तुला सांगतो, गावात फक्त तुम्हाला माझ्या संग फिरा. तुम्हाला फक्त जीवदान एकटाच माणूस देऊ शकतो, मी आणि रामभाऊ. होय का ना? एवढं तू डेंजर होता माहित नव्हतं तुला का? लय डेंजर आहे आम्ही. लय डेंजर. मला आता बेहोच वाटायला लागले गाणं. गाणा तू सगळ्याची नाव घे पण त्या माणसाचं लागा खरंच नाव घेऊ नको. या करायला का ती माणूस लागा खरंच. पात्रताच नाही त्या माणसाचे नाव घ्यायची. मला नाव घ्यायचंच नाही, पण ओगानं काय झालं समोर आलं. ही बघितलं का? बळच सांगतोय बाळू काका तुम्ही भेटतो. तू बी जा. मग चल राणा जायचं तुला माहिती आहे. चल नाही नाही अरे तुम्ही जावा रानात रे. माझ्या भावने लय कमवून ठेवले माझ्यासाठी, आता थोडा आराम करायचा आहे. होय गाणा तू अक्षरशः बरं, लपून ए, वाचवलं. ए, एक काम कर, तू ह्यो पायदाब आणि उद्या तू ह्यो पायदाब माझा. असं त्यो पायदाब, त्यो पायदाब. मला फायदा सोड तू, सोड मला. ह्याचा आज खूनच करतो मी. खून करतो मग गेले काय? पाटील, हा आजकालच्या पोरांना कसली भीतीच राहिली नाही किंवा? नाही भीती नाही अध्यक्ष, सहनशीलताच राहिली नाही. आर्य म्हणले की काय म्हणते ती बोल. काल पेपरला बघितलं ते पोराचं वय काय 16-17 वर्ष. हा हे भांडणं झाले, खून झाला. मला सांगा, आईबापाने एवढ्यासाठी जन्माला घातले का रामभाऊ? लहान मुलं अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेतला जातो. मोठमोठे राजकारणी किंवा गुंड लोक अशा मुलांचा वापर करतात. ह्याच्यामुळं अराजकता माजते सुभाषराव. ह्याच्यामुळं मला तर असं वाटतंय कधी कधी या राज्याचा प्रमुख मीच पाहिजे. कुटुंबाचा प्रमुख तुम्ही, तरी तुम्हाला घरातली सांभाळायची व्हाय ना, तीन राज्य सांभाळायला निघालाय तुम्ही. सुभाषराव, माझ्या इतकं होल्ट कुणाचंच नाही घरात. घना तर असा नजरेच्या धाकाने चळाचळा कापतो. संस्कार असावं तर माझ्या घनासारखं. हा मग तुला परवा का चापटला का नाही तिथं काहीतरी म्हणत होते. ए बाळ्या, मला म्हणत होती, मी काय बघायला नव्हतो बाबा. असं चापटे ना तुला, काहीतरी माझी बदनामी करत असतो. नाही राव, मी मला म्हणत होते पुलाव लोक रामभाऊला चापटला का नाही म्हणून. अहो ते रामभाऊ दाढी करीत होत ना, त्यावेळेस गाणा रामभाऊच्या दाढीला स्क्रीम लावत होत.
आहे का नाही आणि म्हणतात सापडलं तीच गैरसमज त्याला झाला. मानाचं सेवाभाव. मी काय लगेच अंगावर येत जाऊ नका रामभाऊ. मला म्हणत होते पुलाव तुमच्या मित्राला गाण्याने चापटला म्हणून. काय पण म्हणू नका, बघण्यात आणि ऐकण्यात खूप मोठा फरक आहे. चुकलं भाऊ माझं. प्रेम असावं तर चुलता पुतण्याचं हे गावातलं ज्वलंत रामभाऊंचं हा उदाहरण. हा बस एवढ्याच माणसाला कळतं. बाकी अफवा उठवणार आहेत सुभाषराव. नीच अरे नीट बोलावं, नीट वागावं. होय, विषय चाललाय काय? तुम्हाला चांगल्या गोष्टी काय कळतच नाहीत का? आणि 10 रुपयाची सोडा की राहतो मी. हा, छोट्या तुमच्या बरोबर असतो, त्याला चांगलं सांगायचं. पण तुम्ही जर चांगल्या गोष्टी सांगितल्या तर 10 रुपये ऐकल का ती पोरग? नाही नाही रामभाऊ हा मुळात राजकारणी माणूस आणि राजकारणी माणसाबद्दल काय अफवा उठतील काय सांगता येत नाही बघा. म्हणून आपण नीटनीटकं राहतो. पाटील हा बरोबर आहे. एखाद्या आद्यात मध्यात पडायचं नाही, पण आपल्याला नडला की त्याला डायरेक्ट सडकायचा. मग बाळ असू नाही तर सुभाषराव असू. काय सुभाषराव? मी सपासप चापटीला रामभाऊ तुला मग चला त्याला त्याला. रामभाऊ आता काय माझ्याकडनं लई केलं. हा? गाण्यानं मारलं तुला. रामभाऊ पुन्हा म्हणत होते तिला का लागले रामभाऊ तुम्हाला लई कळवंड खेळायचा नादुग. नाही पण कोणी उठायचं सुटायचं आणि मारायचं म्हणजे लोकशाही का काय राव ए नाही मारत बाळ्या, नुसतं म्हणलंय. हा, ती पियलंय म्हणलं म्हणून का मारलंय का खरं? नाही ती बी बाळासाहेब राम मार खाऊन खाऊन निबारडक झाले ती बी. आई सुद्धा गरीबावर हात टाकणार. गरीबाला चांगल्याच्या कशाला कशाला पाहिजे दारू नादी प्यायला? बाळ्या, मी माझं घेऊन हात टाकतो. तू गरीब आहे काय? विषय बदला ना का काय? त्याच्या विषयावर तुम्ही हे करत बसलाय. गरीब आहे म्हणतो मोठ्या माणसाला दारू प्यायला मिळालं नाही गेले. गरीबाला कशाला पाहिजे दारू प्यायला चकना खायला? हा? हो सुभाषराव बर का, हो सकाळ सकाळ माणूस माझ्या पुढे आणत जाऊ नका. माझं अरे तू टेम्परेचर चालाय बाळ्या, आम्ही बसलो होतो. तुम्ही दोघं घरी जाता का रे? सकाळ सकाळ कुठं आले? बाळा, दुपार आला. घरी मग तुमच्या बापाचा आहे कटा. चल. याचा बाबाचा कटा तुमच्या बापाने मानला एकट्याने. आपण शांत बसा की आपण बसलोय कुठं चर्चा करतोय पोरांनी. अहो मी सहज म्हणलं त्याला, म्हणलं मारला म्हणून कळलं म्हणून. बरं हो, मला काय मारला. हा, एक नाही 2 मारले. हा पुढे 2 मारले. हा पुढं. कुणाला मारलं? ह्या असल्या अफवामुळे ना माझी बदनामी होती. मित्र नाही तुम्ही चांगलं. अध्यक्ष मी आता तुम्हाला म्हणलं होतं ना, लहान मुलामध्ये आर्यमध्ये की कार्यामध्ये थोडी सहनशीलता राहिली ना. अहो मोठ्याच माणसामध्ये सहनशीलता राहिली नाही तर लहान मुलामध्ये कशी राहील सहनशीलता? हा त्यामुळं हे मारामाऱ्या हाणामाऱ्या खून दरवडे वाढायला लागले. आकलीचा कांदा सांगायला लागला दुनियाला ज्ञान. आणि हे खातोय घरात मार पाटलिनीचा मार. ह्या माणसाला गावातल्या खबरी असते त्या. ह्याच्या बायकोनं कोणाला धुतला, ह्याच्या नवऱ्याने कोणाला धुतला, रामभाऊच्या बायकोनं रामभाऊला चापाटला. असल्या लय खबरी तुम्हाला अहो गावात. ह्यानं कामच काय? त्यात बातम्या उडत उडत सुभाषराव. बाळो काय म्हणतो आता? मी ना काय म्हणलो भाऊ, माझी माघार तुमच्या पुढे. उगा तुम्ही तिघ एक होता नागाव येता. नाही, नाही, रामभाऊ नाही, आपण तर मित्र आहे की. सुभाषरावला त्यांच्या मिसेसनी चापाटलं ही बातमी खरीच आहे का? कसं ए जमतंय बाबा लगेच? चापाटलं तुम्ही मान्य करा ना मग. गाणाने चापाटलेलं सुभाषराव घास नाही रामभाऊला कुणाचा हात लावायचा. माणूस कधी मान्य करतो का? सांगतो तुला. चल चल. चला सुभाषराव मी सांगतो नाश्ता तर चला पाटील. बड्डे काय तुझा? रामभाऊ खायचं बघायचं. बायकोच्या लाता खाण्यापेक्षा सुभाषरावांनी चापटा खाल्लेलं परवडलं. चला पाटील हा, कसं काय बाळू आज उदार झालाय? ए बाळासाहेब, मी एकच वडापाव खाणार. सुभाषराव तसली नाटकं नाहीत पाहिजे. ते इथं एक म्हणतात तिथं 10 तडकावता. बरं आहे बाबा, राजा उदार जाराना हाती बोपळा दिला. ए पोरांनो, येता का वडापाव खायला? आमिर आज बाळूची पार्टी आहे. चला अख्ख्या गावाने चला वडापाव खायला. अरे मी तुम्हाला म्हणलं काय, 2च वाढलं म्हणजे किती? आप 6च वडा जाणार आहेत अरे फक्त. अजून 6 वाढवाय बसलाय ए, तुम्ही. अरे माझ्या गणाला बोलून आणा, छोट्याला आणा, अजून पोरं गोळा करा, पप्प्याला आणा. वडापाव खायला घालचाल आणि गरीबाची मारताला खुशालवाणी. अच्छा रे. एवढं डेंजर असतील माहित नव्हतं बाळू का काही? कोण? ही लय डेंजर आहे. आज जे ऐकले ना पहिल्यांदा. तसा आपण डेंजर खायला आपण घातलं ना मरस्तवर पाठ फुटस्तवर खायला घालतो. असला डेंजर आहे नाही आपण. मारायच्या बाबतीत एक नंबर. होय भाऊ, मला एक प्रश्न पडलाय. एवढं तुम्ही खून केलं, तुम्हाला सजा कशी काय झाली नाही? कुणी राम कोणी खून केलं? भावनं कधी? मग आता गाणं सगळ्या ह्याच्यात सांगतोय की आम्ही 20-25 खून केले ती. आमचा गावात लय वट आहे, आमच्या नादी कोण लागत नाही आणि पचावलेत बी म्हणला. खून केल्यात म्हणला 20-25, अपहरण केल्यात, चोरी डाका सगळं केले म्हणला. कोण म्हणलं तुम्हाला? गाणं तुम्हाला रामभाऊ तुम्हाला मी सांगतो, असलं जर खुनान हाना माऱ्यान दरोडा टाकायचा असला ना, मी तुम्हाला गावात राहू देणार नाही. घरदार गावाच्या बाहेर हाकलून देईल तुमचा.
लक्षात रणगाडाना जीसीबीना आमचं घर पाडा. पाटील मग ही काय ऐकतं मी? खून झाला, मारामारी झाल्या, अपहरण झालं. पाटील तुमच्या पुढे लहानाचा मोठं झालं आमचं खानदान. असं कधी वागलोय? अहो आतापर्यंत मी कधी ऐकलंच नाही, पण पहिल्यांदा जे पोरं म्हणायला लागले ना गावाध्यक्ष गाणा चेष्टाने म्हणला असेल त्याचं भांडवल करू नका. तुमच्या शपथ गाणं खरं सांगत होता. लय काय काय सांगितलं म्हणला, लय बेकार आहे आम्ही. बाळू काका तुम्ही सांगा, तुम्ही कधी म्हणसाल का दोस्तांना जीव मारीन? धमकी द्याचाल का मला सांगा? कोणाला दोस्ताला? दोस्तांना, जिगरी दोस्तांना दोस्तात देताल का धमकी? तुम्ही द्याचाल का ह्यांना धमकी? नाही मला कोणी रामभाऊनी होय मला धमकी द्यायला मी उलटा पालता करीन, नरड्याव पाय देऊन मारीन. मी धमकी देत नाही, डायरेक्ट तुला सापडतो. असं आमचं प्रेम आहे. जर तर ऐके आमिर, मला रामभाऊवर विश्वास आहे. ती खून दरोड टाकलो हे बघ, खून म्हणशील ना तर परवा इस्माईल बाच्या तर चिकन आणा रामभाऊवर गेलतो. त्या कोंबडीचं रक्त बघून चक्करून पडलं होतं. शेंडे डॉक्टरच्यात मी नेलं तर रामभाऊला. अध्यक्ष गाणं तर म्हणत होता भाऊ मच्छर माराय बेबी तू, पण माझ्यामुळे डेअरिंग आले भाऊच्यात. काय म्हणला किडनॅपचं? काय किडनॅपिंग करतोय म्हणला बारकी बारकी पोरं. काय आमिर सांगतोय किडनॅपिंग करते ती? ही मांजर किडनॅप करते बाई कोणाला? अण्णाने ताणला तर उसात पडत होता, जुलाब लागलं. रामभाऊच्या शब्दात दम आहे, मारायची गरज नाही. त्याला मारण्यापेक्षा गणाला आवरा. एखादा पोलीस स्टेशनला तक्रार करल, जाताल तुम्ही चुलता पुतण्यात. अहो तसं ना अध्यक्ष, आणि पोरातनी बसतय. मला खुशाल म्हणला पायदाब, असा पायदा आपलं त्याचा हातपाय मोकळं केलेत बघा सगळं. आज ही पोरं विश्वासाने आपल्याला सांगा आली. दुसऱ्या कोणाजवळ म्हटलं पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं तर? हो सुभाषराव, पोरं बिघडायला आई बापच कारणीभूत असते. ते घरातनच असलं आता शिक्षण मिळालं काय बाळ्या कान पडेल ना रामभाऊ. माऊ लागलं की कोपराने उखळा रामभाऊ त्या गाण्याला पायपूट घाला, घाली तुला सगळं इस्कुटाक करून टाकेल ते गाणं. रामभाऊ चुकीचं आहे बरं का? मी काय केलंय? तुम्ही पाठीशी घालताय त्याला. कुठे खून केलाय? मी कुठे किडनॅप केलंय? अरे म्हटलं असेल चेष्टानी. बाळ्या बऱ्याच वेळा म्हणतो मी हा नेन मारेन, आम्ही मारतो काय का? आपण पोरं सांगते ती खोटं अरे तुम्हाला अकलं नाहीत. गाणं चेष्टानी म्हणला असेल लगेच सांगत आला बाळ्या. आमिर तुम्हाला माहित नाही ही भांडणात कधीच नसते ती. पहिल्या अवलादी काय करतात माहिती का? जत्रा तमाशात सगळ्याला फुडवून माहिती. अरे बघ काय काय हा ना पळून जाते. कुत्र्या मला माहित आहे ही घरी जाऊन गणाला दाबणार नाहीत. गणाला फक्त अरे गणा नको असं बोलू. माझ्यासारख्याने एक चापट लावल्या सिगारा खाडकीनं वाजवतो घरी कान उघडणी खरंच त्याची काना खाली लागावं. तुम्हाला खाडकीनं आता गणाला जाऊ मी असं गणाला मला वडापाव कॅन्सल करा. पहिल्यांदा त्या पोराला भिकाऱ्या आणाय का खायला घरीवर किडनॅप करतो लोकांची लेकरं. बाळासाहेब घरी जाणार आणि काय नाही अण्णा दिसलं ना बंदुकीच्या भीतीने ग बसणार. तुम्ही घाबरू नका. काय लोकशाही यांना काय कळतं? आम्हाला म्हणते मित्रांना सुद्धा सोडत नाही. ऐका कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. आतापर्यंत जर खून केला असता ना आतमध्ये दिसले. आणि जो म्हणतो ना आम्ही लय डेंजर आहे तेच लय बेकार असतो. आम्ही कधी पण वडापाव चौघ खाऊ. पोरं अशा ना आली ती. पाटील तुम्ही सांगा चला. छोट्या तू बोलत का नाही? मी तास झालं तुझ्याशी बोलतीये, तुझं लक्ष कुठे आहे? काय बोलू? आब्रो नाब्रो घालवली या. काय झालं? कुणी घालवली? कोण घालवणार या? ते आपला बाळू काका. आणि त्यांनी काय केलंय? घरचं खायचं दुसऱ्याचा मार खाऊन येतं या. कुणी मारलं त्यांना? कोणी मारलं? तू काय बोलतोय मला कळणच झालंय. नीट सांग. बाळू काकाला बोलले मला चालणार नाही आधी सांगतो या. पण झालं काय? आणि ते रामभाऊ गाणा सांगितलं का आपल्याला दोघांनी मारलंय बाळू काकाला म्हणून? मग तीच विचारते, मला माहितच नाही ह्यातलं काय. काय झालं? अगं त्यांना मागल्या वर्षी बाळू काकांना दोघांनी मारलंय तानू तानू. सांगितलं तुला सांगितलं का मला सांगितलंय? मला तर ह्यातलं काहीच माहित नाही. प्यायची तर घरी झोपायचं नाही. काय माणूस असेल बाहेरचा मार खाते घरात दादागिरी करताय वे? आपण नसतोय बाबा उद्यापासून घरी तुमच्या. मी आमच्या घरी जातो. असं बोलू नको. मी ते आले विचारते. नाही नाही मी नाही येणारच नाही. बाळू काकाकडे पण येणार नाही, तुझ्याकडे पण येणार नाही मी घरी. आता मी काय केलंय त्यांना बघते की मी आल्यावर. तुला दापा येत नाही. आता मलाच ती ही करते ती. मला काय ऐकतात का ती? तुला ऐकतात का तरी? हे तर माझंच ऐकणं तर तू मला माझ्या ही करतोयस बोलतोयस. नाही बाबा आपण बाळगवाची नादी नाही लागणार बाबा. ही रोज मार खायचं आबरू घालवते बाबा ती. सांग त्यांना आलो रानात काम करून मी दुनियाचं ऐकत बसू का? सांग मला. काय त्यांच्याकडेच बघत बसू मी?
अगं तो गाणं सगळ्या गावात सांगतोय बाळकाकाला मारलं बाळकाकाला मारलं बाळकाका झालंय सगळं काय एकटा करणार रे मी तरी रस्त्यावर पाणी सोडून दिलंय 4 दिवस पाणी येणार रस्त्यावर पाणी आलंय सगळं आला असं काय मी तरी एकटा करू टेन्शन येतंय कसं व्हायचं पुढं देशाचं दिवसभर तुम्ही घरीच असता ना तेव्हा पाणी येणार सगळे येणार ए जवाहर के बरे जवाहर हिता आवाज वाढवायचा नाही सांगते मी अदर हा बाहेरनं मार खाऊन याचाला नाही तर दादागिरी करताय का माझ्या पुढं कोणी मार घाला छोटे काय खोटं बोलतोय का तुम्ही तरी सांगितलं का मला अरे ही चांड कानाला लागलं तुझ्या तरी म्हटलं एवढं का दात खाकरा वागावी ती माझ्या काय झालं काय काय ठोकला का नाही नका तुम्ही बोलू गावाचा मार खाऊन येता इथं झालं कोणी मारलं मला बाळ्याला वाघाचं काळीच पाहिजे हो आला असणार आता मार खाऊन गावात ना आणि हे तर आमच्या बाजीराव की माणसात पोराची इज्जत घालवली या बॉक्सन टाकीन तीच येतं घरात तुम्हाला अंडी मिळत नाही घरी इथं मिळत नाहीत काय झालं काय गाण्याच्या घरी गेला अंडी चोरायला कोण तुम्ही मी अंड्याच्या पायात तर मार खाल्लाय कोण त्याच्यात अंडे काय पोल्ट्री फार्म त्याच्यात चिमणीने कोट केलं त्याच्यात 3 अंडे होते तर त्याच्यात रामभाऊने अंड्याची पुढे खाऊन खाल्ले त्याच्यात अंडे गाणा का गावा सांगतो या ह्या माणसानं तर इज्जत घालवली सगळी अगं बाय तुझी इज्जत गेली माझ्या पायी कशाने इज्जत गेली खोटारडे बोलते ते लोक हो खोटं बोलतोय या तुम्ही पियाला ना डायरेक्ट घरी यायचं बरं का उचापात्या करत बसायचं नाही मी काय केलंय मी काय केलं करून धरून नाही म्हणताय बघ अहो बाळू काका गाणं सांगत होता माझं खोटं वाटतंय ना काय तू आता काय बोलायचं नाही मी अध्यक्षांकडून जाते आणि त्यांना विचारते काय झालंय ती ही वय पद्धत असते कुणी मारायचं थांब की मी सांगतो नाही मारलं मला कोणी मला घास आहे का मारायचा कोणाला उजनला इतराबर जाऊन आणि आमिरला इतराबर जाऊन गाणं काय सांगत होता काय काय गाण्याने सांगितलं तुला आता गावात सांगत होता काय सांगत त्यांच्या घरातली 3 अंडी चोरून नेल्यात म्हणून तुम्ही बाळ्याने आणि चोरली ती चोरली त्या दोघांना गावला तुम्ही आणि ह्या दोघांनी काय केलं दिवसभर तुम्हाला मारत होती दिवसभर आणि तुम्ही असा पळत होता आणि हे दोघं तुम्हाला निवार आणत होती दिवसभर मला ताणत होते आणि मारत होती आणि मी पुढे पळत होतो तुमचं एवढं ज्ञान करपलंय का इतकं लक्षात नाही जातं की मारलेलं सुटला माझा पदर बाई मी नव्हती भानात आणि आता माझ्या ध्यानात आले काय काय तुझ्या कानात आणि गाणाला विचारलं जातो लगी बाळकाकडं विचारतो बाळकाला तर काय म्हणतोय आय लव्ह यू आले माझ्या ध्यानात आले टेन्शन घेऊ नको आणि तू कोणाकडे जात बस नको मी ना अरे मला जाब विचारायचं माझ्या नवऱ्याला मारलं का म्हण अगं नाही तुझ्या वाघासारखा नवरा आहे नाही तर बसलेला घरात वाघ बनतोय आणि बाहेर मांजर मला विचारायचं चल छोट्या बाळासाहेब जिवंत असताना बायकोनी पुढे जावं नाही नवऱ्यानं मार खाऊन यावं आणि मी बघत बसावं जाऊन काही विचार अध्यक्ष चांडा आहे त्यांच्या घरची ती मोठी असतील किती वेळा सांगितलं तुम्हाला त्यांच्यात नादाला लागू नका म्हणून टाक 2 ठोकर तू टाक ताड्या भांडणाला होतोय नवरा काकी 2 टाकल मग इथे गाणं म्हणलं ना बाया पळत होता पुढं हो आणि ती ताणत होती हो आता गणा पळल आणि बाया ताणल मी म्हटलं विचारतोय की बाळकाला विचारू का तो काय म्हणतोय नको जाऊ बाळकाकडे आठवलं तर त्यांचा बीपी वाढेल जेवाय बिवाय नको 50 फक्त दे नाही पैसे आणलाय माझा खेटर कशाला पिताय राव तुम्ही काय कळानाच राव आता सांगितलंय तुम्हाला नाही लय बाळू काका काय हे चाललंय काय अवघड आहे बाबा मी नाही येणार बाबा उद्यापासून खरं सांगतो कुठे जायची बाळाला सोडून कुठे जायची मग तुम्ही राहू पार पडताय काय ए काकी गेलंय हंबरून वासराले चाटते जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय इकडे
असं केलं तर दाताडच घासात घालवेन. सॉरी. चुप. नाही जागीरदार लागून गेला का रे? खून करीन, दरोडा घालीन, ब्लॅकमेल करीन, किडनॅप करीन. चुप. गावातल्या पोरांना कशाला म्हणतो? हे आम्ही चुलता पुतणे भाऊनी 20 खून केलं. अरे संख्या तरी मोठी सांगायची, 2000 तरी सांगायची. सॉरी सॉरी भाऊ, परत स्वरा. पोरं किती शहाणी तू तुम्हाला माहितीये का? तू किती शहाणा आहे, तू किती गणा. शब्दात वजन असलं पाहिजे. शब्दात लोक शब्दाने चळ 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 घाबरले पाहिजेत. हाणीन मारण्याची भीती भिकडी माणसं देतात. आपण शब्दाने माणसं घाबरवायची. मी आजपर्यंत म्हणतो इकीन, इकली का नाही. वचक वजन ह्या दोन्ही गोष्टी राहण्यासाठी मी करत असतो. आणि तू जर येड्यागत केला ना, ऍडव्हान्स मध्ये मारेन, अजून ऍडव्हान्स मध्ये मारेन. लय दिवस तुला हाताखालनं काढला नव्हता. बायको परीक्षेला गेली की शेपारला काय रे? बायको परीक्षेला गेलेली बघूनच हाणताय तुम्ही बी. तिच्या देखता मी मारणार नाही. मी शब्द दिलाय तुला आणि तो शब्द मी पाळतोय. ती घरी नसली ना, तुला वळण लावायचं काम माझ्याशिवाय कोण करणार? कळलं का? जा. आय एम सॉरी. परत असं करायचं नाही. ना आता असा जी धुवीन ना, काय नु बाई धुवीन. आपण हाय तोवर आहे. आईला नको झाली जिंदगी. कुणाला भाऊ चुकून. अयो भाऊ मी आहे सॉरी. अयो हे बी चुकून, हे बी चुकून. गप. माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, मग प्रेमाने मारला असं समजायचं. गावात गैरसमज होय. तर लोक आपल्याला आधी डाकू गुंड समजायला लागल्यात, किडनॅपर समजायला लागल्यात. नीट वागायचं बाळा. हा, आणि तू जर अशी मस्ती केली ना, याद राख 5 एकर इसरायचे बरं का. 5 एकर डोळ्या पुढे ठेवून जर तू अशी धमकी देत असशील ना जनतेला, बुगा करीन. आज्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा ना पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांचीही भ्यावला दे. राहिलेली 5 एकर फुकीन, पण नागच पुरा करीन. तो जा. कळलं? सॉरी 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 भाऊ. आय एम बी सॉरी. नीट काहीच झालं नाही असं वाग. स्माईल. अरे हस की, अरे हस की, हस की. हां आता कसं माझा गुण. आय लव्ह यू. धर धर पाय धर. निव्वळला का ही नुसतं खोबरं खाऊन माजलंय गाबड. अरे वाघा चपळता दाखव की. काय का ह्या कुस्तीत मी पाहिजे होतो र, मुंडक्याच उभं केलं असतं पहिलवान दुसरं. धर 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 धर. अरे अशा कुस्त्या बघितल्या ना. हॅलो, कशाला मला 50 वेळा फोन करताय तुम्ही? 80 लाखात पहिलवानाची किडनी माझी देऊ का? 80 लाखात दारुड्याची चालते का? 50% डॅमेज आहे माझी. पहिलवान गडीराव नाव वाजलेला गावातला घाना पहिलवान म्हणून पोर काय 1 कोटी देत असलेलं रेग्युलर उचलतो या. अहो कसं 80 लाखात म्हणताय राव? त्याच्या चुलत्याला मी फोन करायला गेलो तर चुलता म्हणला मला 25 लाख देत असला तरच मी त्याला तुला मदत करीन. कारण चुलत्याला पण तो नको वाटतोय. चुलत्याला वाटतंय की हे 5 एकरात असा घोषणार आहे. त्यामुळे चुलत्याला फोन केला. चुलता म्हणला मला 25 लाख दे आणि 1 किडनी जाऊन दे बाजारात, त्याचा कार्यक्रम करू. बरं चुलत्याला शांत करस तर चुलती उठून उभा राहिली. ती म्हणली भाऊजी मला 5 लाख रुपये मिळलं पाहिजेत. मी त्याला लहानाचा मोठा केलाय खाया घालून. वाटण्यावरच पैसे जाणार आहेत माझं. तेव्हा आमिर परत म्हणला मला 2 लाख रुपये पाहिजेत. उद्या म्हणला 1 लाख रुपये तरी मला द्या. सगळं आपल्यात मला नाही एकट्याला ऐकायचा. मारील खालाच करील. लय ताकद आहे त्याच्या अंगात. मला मारील मी. त्यामुळे तर ही चुलता बिलता त्याचा आजोबा एक अण्णा बी नाही सगळे फर केले ती या. मी त्याला बरोबर त्याचे चुलते त्याच्या जेवणात काहीतरी टाकेल, नाही तर आमिर त्याला कुठेतरी नाश्त्याला नेईल आणि त्याचा उचाल. तुम्ही तुम्हाला काय चुलताच माझ्या बरोबर आहे. 1 कोटी फायनल. फायनल बघा, बदल करायचं नाही. चालतंय चालतंय. ठेवू का मग? मी उचलतो. ॲडव्हान्स पाठवून द्या.
अण्णा बोला की जावा. जशी तुम्ही बंदूक स्वच्छ ठेवता हो तसं स्वतःचं शरीर सुद्धा स्वच्छ ठेवत जा. जावाय बापू, आमच्यासारखं स्वच्छ आणि दणकट शरीर सापडायचं नाही हुडकून. अण्णा 8-8 दिवसाने आंघोळ करता, साबण लावता, तरी एवढं स्वच्छ म्हणता. रोज आंघोळ केल्यावर किती चकाचक होताल. घामाने आंघोळ असते आमची, घामाने. त्यामुळेच वास मारता तुम्ही. आणि ते साबणाचं सांगू नका. जीवनच निर्मळ पाहिजे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. हो खरंय. हेच सांगायचं तुम्हाला. खरे खरे. साबण तरी काय करणार, रोज लावला तरी. निर्मळ जीवन पाहिजे. हो, त्याच्यामुळे आम्ही जीवन निर्मळ ठेवतो. आणि मी हसून हसून मन स्वच्छ ठेवतो. अण्णा छान ना. अजून तुमच्या आनंदात एक भर घालतो. बोला की. बस गणा, ये बाळा ये. तुम्हाला एक काय टिप्स देणार आहे. हा बोला की. काय गाना का रे बाळा चेहरा पाडला एवढा. ए गणा हास. काल तुला टिप्स दिल्यात ना मी. माणसाने हसले पाहिजे, दुःख विसरायचं. आला का तुला कोणी हाणलाय का मारलाय? हाणला का कोणी तुला? तर हाणलाय का कोणी? मग का तसा चेहरा पाडून का हास ना. मी काय गुड न्यूज सांगाय घरात गेलं की अशी चेहरा बघितलं ना, चुरगाळ्या कपड्यासारखी. मला सोडतं इस्त्री करावी, नीट तोंड करावी. तू बी नीट ऐक, गुड न्यूज आण. तुमच्या लिकीला असंच रामभाऊ खुश करणार आहे. वा वा. 25 लाखाचा रामभाऊचा झटका होणार आहे. 25 लाख मिळणार आहेत मला. छान छान छान. हा, अशी मडाव तू बायकोला सोन्यात. कशी लक्ष्मीनारायणचा जोडा दिसला पाहिजे. पहिल्यांदाच ना ऐकतोय बरं का. हा, आणि नुसतं शरीर बाह्य सजवून नाही, आतनं बी नीट पाहिजे. तुम्हाला सूचना आहेत. हो. नुसतं घाम गाळते नाही. पाणी बी प्या. भरपूर पाणी पिलं किडनी स्ट्रॉंग राहील. किडनी असा महत्वाचा घटक आहे शरीरातला, तो सर्व आजाराचं कारण ठरू शकतो. बरोबर. भरपूर पाणी प्या, किडनी स्ट्रॉंग पाहिजे. गाण्याची बघा कशी किडनी स्ट्रॉंग असणार. पोरग सारखं काम करतंय, व्यायाम करतंय. अण्णा 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 शरीर दणकट आहे तुझं. तुमची बंदूक मला द्या अण्णा. मला संरक्षणाची गरज आहे अण्णा, संरक्षणाची गरज आहे मला. काय काय गरज पडली? अख्खं गाव माझ्या मुळा उठलंय. उठण नाही तर काय, उठण नाही तर काय. गाव तुझ्या मुळा उठण नाही तर काय. तू वागतोय तसा. होतोय. भाऊंनी मी लय खून केल्यात, दरोडे टाकल्यात, किडनॅपिंग केली. गाव मुळा उठण नाही तर काय. मला टेन्शन देऊ नका. अहो अण्णा, गावच नाही, घरातले सुद्धा मुळा उठल्यात माझ्या. मला नको अण्णा, मला बंदूक द्या. मला जर कोण संपवायचा प्रयत्न करत असेल ना, अरे मी त्याला संपवीन. ठेवणार नाही मी घरात, एक सोय ठेवणार नाही. जीवन घे. उलटी हाताची दिन ना. पोरांनी माझ्यापाशी तुझ्याबद्दल तक्रार केली. छाती करतो काय? बघतो की मी बी. मला मारताय काय? पोरांनी त्याच्याबद्दल नालायकाबद्दल तक्रार केली माझ्याकडे. मी त्याला जा विचारला, कसं करताय? बंदूक घेणं आणि तुम्हाला लावता नाही वाला लाफा एखादा. जावाय बापू, त्या पोराच्या डोक्यावर परिणाम व्हायची पाळी आली. काय कसली कामं त्याच्या बोकाडी टाकल्या, जबाबदारी टाकली राव. लहानपणीपासून तुम्ही बसता पुढारपण करत फिरत अख्खं त्याच्या बोकाडी. अण्णा, आजपर्यंत दुनियातली माणसं कामाने मेल्यातच होईल. अहो किती असाव. तुम्ही कसं जिंकताय आता? काम केलंच का नाही तुम्ही? माझी ताकद वेगळी, माझी डबल आहे, माझी लय वेगळी. अहो तुमची वेगळी. त्याला करावं किती बोजा दिला. काय बोजा दिला? लहानपणीपासून बघतोय दारी धरून ती गुरड. तुम्हाला जर वाटतं ना माझ्या गणाव बोजा येतोय, हो, तुम्ही बी काम करा. तब्येत स्लिम होईल अण्णा. अहो फुटल. बघा जावाय बापू, कामापेक्षा त्या पोराच्या राव मेंदू परिणाम व्हायची पाळी आली. मेंदू कसं करीत होतं मी ठरल्यावानी. तुम्ही नका मेंदू परिणाम करू. त्याला चांगला सल्ला द्या. जर असा जर म्हणत असेल, लय बाळा तुला काम, बाळ बिथारणारच की. बाळ खुनाची हाना मारायची भाषा जर करत असला, रामभाऊ खपून नाही घेणार घरात. सल्ला देतो मी त्याला, चांगला सल्ला द्या. हो, तुमच्या सल्ल्यापेक्षा माझा सल्ला योग्य ठरेल. फोन न्या. पासवर्ड कशाला टाकलाय फोनला? सांग का मामीनला. नको झाली जिंदगी. काय नाही केलं ह्या कुटुंबासाठी मी. काके, त्याशिवाय त्याला घरी बोलव. तिला म्हणा घरी ये. पेपर काय देऊ नको, जशी असेल तशी ये. गणा, तिला पेपर तर देऊ दे. काय करायचं पेपर देऊन? अरे नवरावर नाही राहिले पेपर द्यायच्यात कोणासाठी? काय बोलतो गणा? धर, कधी बसणं पोरग काम करते, दूध घे तेवढं. कोण?
अरे तू दूध घे. मी मला नाही ऐक, आता सून नाही म्हणून असं करतोयस का? आपण आहे ना अजून, घे. मला तुझी काळजी वाटते, घे. अरे पण मला नको म्हणतोय की मी. अरे थोडं घे, चांगलं असतं, हाड चांगली राहतात. दर पटकन. ए बाळा घे, तुझं मानसिकता पण शांत होईल. शरीर दणकट तर मन दणकट बनतं. तुझं मन जरा बाळा बिथारल्यासारखं दिसतंय. नाहीतर काय, श्वेता नाही तर बघा कसं करतोय. तुम्हाला मी चांगलं समजत होतो. ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या, वान नाही पण गुण लागलं की तुम्हाला बी. ना आज मला असं बोलतात का? दर दूध घे पहिलं. आपण काय केलं? खावळायला लावू नको. धर बरं घे. अरे मला नको म्हणलं की. बरं अरे प्रेमाने ती सांगतो. मला कवाच नाही ना, आज कशाला इतकं काम करतो का ना, सकाळी पण काय खाऊन गेला नाही. मला काळजी नाही वाटत का? काळजी कुणाला माझी किती काळजी ती मला सगळं कळलंय. मी काही याडा नाही. आलं का लक्षात? तुम्हाला वाटत असेल गाणा बोहळाय पण गाणा आगीचा गोळा आहे. आलं का लक्षात? हा मला मारायचा प्लॅन करता वय. हा गाना कोण मारायचा प्रयत्न करतोय तुला? एवढं काय चांगलं तूच करतेस की. नको म्हणलं तू तर कशाला गप असते. अरे चांगलं असतं गाना. अमृत नाही तर काय, अमृत आहे हळद टाकली याच्यात. अमृत आहे का विष आहे ते मला कळना वय. तुझी आई काय विष देणार आहे का? गप्पी नाही तर धर धर लवकर. म्हणलं कोय पी गप. अरे नको मला पी म्हटलं. नको नका सांडतंय गाना. बस येता नाटक करून बस येता. नाही तर काय, सगळं सांडून ठेवलं. काय रे बारक्या पोरासारखा कुकुल्या वाळासारखा म्हणतो दूध पे खाली पाडून दूध होते नारड्यात. दूध पिऊनच जा. नाहीतर ए, काय, मी पोरगं धरतो, किती- तू पाच देख हट्टीपणा मला करते. नको. लय धर जा. हट्टी मला आहे नको. गाना. धर. मला नको. अण्णा मला नको. काय होई पोरग लहान झालं का आता परत लग्न झाल्यावर? बावळट सारखी सवय लागली. आजच्या मला नाव गेले. ए यांच्या हॉपलेस स्वभावामुळे पोराच्या डोक्यावर परिणाम झाला. नाहीतर काय. अरे कसलं येडवणी वागतंय बघितलं का? दूध प्यायला काय होणार? जावाय बापू, पोराला काय होऊ द्या. मी जावाय म्हणून विसरून जाईल. अरे होपलेस कोणाला म्हणतोय? आरशात उभा राहा मग काय होपलेस कोण आहे? तुम्ही वाटुळं केलं पोराचं. तुम्ही आता कवळ्या मनावर त्याचा पारी बघा कसं करते ती. काय खायला नको म्हणतोय. काम ठिकडान एके काम दूध करतंय. दूध इकडं दूध जरा. पेटून दाखवतोयस काय काय कला. 50 लिटर प्या दूध माझ्या बरोबर नाही व्हायची तुम्हाला. लढ म्हणावं एक जणाला. दूध एवढं संपायचं आज माझ्याकडनं झाला नाही तर काही घडू शकतं. ताकद जर आली ना अण्णा दूर हो जा मेरे नजर के सामने. अण्णा भांडार होईल माझं लिफ्ट कुठे गेलं बघावं लागत बघा मला. ती. झालं का मनासारखं? पोरग न खाता पिता गेले. भूक लागल्यावर खाईल की. आणि बापाला अहो, लहान आहे ते. राक्षसासारखं ओरडू नये. आणि तुम्ही हे काय घेतले बघितलं का? तोंड संपवा सगळं. अजून आहे नाही मिळणार. कामाचा भाग सगळं खानदान कामात न गेलंय. अण्णा पण आणि तू पण आणि त्या गण्या पण. ए जोड ए ए शाने थांब. काय वहिनी साहेब माझं राडवं गेलं. चल जोड काय बाजारला निघाली काय? हो रोज आमच्यात बाजारात. तुला काय घेणं देणं असतं आमचा? ए मी माझ्या वहिनीला बोलतोय चांडापाना करू नको. चला ह्यांच्या नादाला लागाय नको. आपल्याला काम आहे ती. आम्ही तुझ्यासारखं मोकळं नाही. आम्हाला काम धंदा सुचू दे. तू वळ सोडलाय गावात. ए बाळ्या वहिनी समोर अपमान करू नको. वहिनी अख्खं गाव म्हणतंय कुणाला सांगू नका. गावात दोनच वळूत, एक बाळू आणि एक रामभाऊ. मला नाही तुलाच माहिती. चला मला नाही काय ऐकायचं ह्यांचं. नको. चला. वहिनी चिडचिड काय करताय? का काय म्हणताय? करते म्हणजे? तुम्ही गणानं का मारलं माझ्या नवऱ्याला? अरे नाही मारलं मला हे. तुम्ही का बसा? छोटे काय खोटं बोलेल का मला? मारले? अरे 3 अंड्यासाठी मारले तुम्ही माझ्या नवऱ्याला. मला मारलं का म्हणतो? मला गाणी मला का मारलं? ए मला तू का मारलं का नाही? अरे केव्हा मारले बाळू तुला मी? हो रे अरे मूर्ख आहे काय रे तू? वहिनी तुम्ही बी काय त्यांनी काय तुम्ही का बसा? तुला माझा नवरा का रस्त्यावर पडतोय? नाही लाग माझ्या. चल आता लाग कापून टाकतो लगेच. हा आता म्हणलं नाही मारलं ना. आता कुठनं ताकद आली? माझ्या ध्यानात नाही कधी मग मारलं. कशाला बोलताय? मी बोलते ना. बोल. तुम्ही मारलत का म्हण? रस्त्यावर पडलाय का माझा नवरा? अरे कुत्र्या आराची काय कारण मला? ए बाळू कापून टाकेल. वहिनी समोरले शायनी करू नका. मग खरंच मारेन वहिनी. देखता वहिनी तुम्हाला वाटतंय का मी मारेन? माझा किती जीव आहे बाळ्यावर. माझ्या छोट्या खोटं बोलून वाटतंय का तुम्हाला? काहीतरी झालं असेल पोराठोराचं गाण्याचं त्यांचं काहीतरी झालं. काय तरीच बोलताय तुम्ही. बरं जाऊ द्या मर द्या. गरिबी म्हणून काय हानसाल का? कुणाला गरीबाला मार- नसतं. त्यांच्याच खिशातलं घेताय आणि त्यांनाच मारताय व्हय? पैसे काढून घेतो माझ्या. मी पेल्यावर घेतलं. 3 अंड्यासाठी महाराष्ट्रात जर रामभाऊची आबरू जात असेल हो. काय त्या मैत्रीला करायचं? तुम्ही चला रानात. ओ थांबा. चल रानात. कुठे चालय रान?
गावात का आणायला निघालोय? गावात ना आमच्या शिर्डीला तुम्ही पुढे तुम्हीच मागे राहता. वहिनी तुम्ही घरी जा, मीन बाळू जातो, माझ्या रानातलं तुला देतो गावात. चल. नको ह्याच्या विषय ठेवू नको. हे नाही ह्याच्या रानात. ऐका वहिनी, मला माहिती आहे शेवगावताला गेला ना माझ्याच रानातला आणणार आहे, मला खात्री. त्यापेक्षा माझ्या समोर काढ बाबा. चल. अरे नको लगा माझ्या. मी आहे वहिनी. हा मला माहितीच तुमची जोडी कधी तुटणार नाही ती. हाय ना मला माहिती. वाईट केलंय आता बरं का तुम्ही. नाही नाही आमचं हे असं चालत, तुम्ही जा. मला गावात आणून पाहिजे. अरे आणतो की कशाला माणसं रखा रखा बघते डाबरू घालत का माझी. खबरलं पाहिजे. ओ वहिनी नका टेन्शन घेऊ. बाळ्या कशाला चांडा पण का छोट्याने सांगितलं मी कशाला सांगतोय. बिचारी तापली ना माझ्यावर. नाही तापत त्याच्यात स्वभाव तसा आहे. ती तापती होय जावा. माझा स्वभाव कसला आहे मारू का वहिनी गेल्या तू होय रे. नाही तर बोलावशील भाऊ बायको. मला दारूच्या रेषेत मार जाऊ नको बरं का. चल. ती सांगते त्याला मग मार खातील तू. काय गाणं हो ए गाणं ए गाना अरे मित्रा तू कसं जाऊ पळते तर बघ. अरे अरे लगेच रागावतात का रे. हा लगा कालपासून एक फोन नाही केला तू. हा रात्रीचा बसावी नाही आला ते आपल्यात. एवढा रागाला जातोय काय लागा. हा मला काय कोणाबद्दल काय राग नाही. ए तुमच्या दोघांवर राग असला का माझ्यावर आहे का नाही रे. का तू काय माझा जाऊ आहे का छोट्या. माझा सगळ्यांच्यावर राग आहे. आवाज बंद करा, सगळे माझ्यामुळे आलेत. मला काय माहित नाही काय. ऐक ही आहे ना ह्याचं लहानपणापासून आहे असं चिडायचं. अरे ह्याचा मित्र प्लस भाऊ आहे मी गाणा. सगळं विसरायचं. मी काय म्हणतोय आपण पोरांनो जाऊ ना वडापाव खाऊ मस्त पैकी पार्टी करू आपण. वडापाव खाऊ उलट जेव्हा मी तर म्हणतोय चला. आणि मी सांगणार आहे वडापाव गाणा फक्त तुझ्यासाठी गाणा. आणि संध्याकाळी तुझ्या आवडीचं काय पाहिजे ते जेवण मी सांगणार. अरे भिकारड्या, तुला भजी खायला पैसे नव्हतं आणि मला आज बरं जेवाय घाला तुझ्या जवळ पैसे मला कळत नाही काय. अरे बोळ्यान दूध पितोय काय मी वैर. अरे किती सांभाळा तुम्हाला का मी, किती खायला घातलं आणि माझे जेव्हा उठल्यावर तुम्ही. अरे म्या पहिलं वार जल्लं, म्या पहिलं गाव सोचलं लोकांचं. तुम्हाला कोण हाणाय आलं तर का माझी थोडी सुद्धा मला कदर नाही लागा. मी तुला जेवाय घालतोय का. जेवाय घालतोय जेवाय घालतोय मला कळा ना वय. तेवढं असतं ना काय सोड राग जाऊन दे. बघा एवढं तेवढं काय नाही. तुम्ही जावा, मला काय जेवाय राग फक्त वडापाव खाल्ल्याशिवाय मिटणार नाही. मला नाही खायचं, सोडा मला. ऐक एक वडापाव खायचा. कसं आहे शेवटी तू वडापाव खाल्ला म्हणजे आम्हालाच फायदा आहे. फायदा आहे तुम्हाला. कसला फायदा. कसला फायदा म्हणजे. अरे एक वडापाव तू जर खाल्ला ना भगवंत आम्हाला 2 हाताने देणार. भगवंत तुम्हाला 2 हाताने देणार आहे का बाळू का तुम्हाला 2 हाताने देणार आहे. मला सगळं कळलंय. अरे म्हणतात ना ती घरका भेदी लंकाट आहे. माझंच नाणं खोटं लागलं रे. सोडा मला. तू हान मार काय कर काय बी कर. अरे किती निर्लज्ज तुम्ही. मला सांगतोय गाणं म्हणजे नागाचा फण आहे. अरे ह्याला धरा ह्याला मी ढोकळू झाली ना माग व्हा. अरे मी काय म्हणतो का नाही की तुम्हाला मी किती वेळा सांगितलं. अरे मला नाही भूक लागली. करू नको. मारीन मी. कसलं उन्हात उसात गेली सरा. अरे याला वडापाव चारायचं म्हणलं तर दगड आणायला लागला. जेवण चारायचं म्हणलं तर जीवच गेला आपल्याला. काय पण कसला ऊस कापला असेल करा नुसार बर का. 100% त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. 100% त्याच्या डोक्यावर. आपल्यात नको घ्यायला आपल्या घरी चला. चला बाबा. साधायला का वडापाव. हे बघ बाळू काय पाहिजे तेवढं गावात काढ म्हणजे वहिनी वरडायच्या नाहीत. ह्या बंदाला काढू. कुठल्या काढ आपलेच आहे. पाटा वर राखतो मी. तू गावात काढ. मी गाणं कुठे ती बघतो. सकाळपासून जे पोरग रानात आले घरी तपासच नाही. कोणाचं पोरग. माझं गाणं म्हणजे कोणाचं लोकांचं आहे काय. घरी आलं नाही. आलं नाही किरबीर झाली थोडीशी माझी त्याची. अशाला बावळाटपणा कर तुला का. भांडे भरतो सोन्यासारखं पोर गेला का. पोरांना काय बी दम देतोय. खून करीन हानीन. पोरं बावळाट असते ती काही सांगते ती काय असं करत जाऊ नका ना. चांगलं पोरग. तिथं वहिनी ओरडत होते तेव्हा लपला पात्र चढण आता इथं सांगतो शानपणा. जगात एक पण असा माणूस नाही बायकोला भेटतो. तू तर शेपूट घालून पळतो. मला सांगू बाळ्या. मला महाभारत डोक खाऊन का घास नाही राबवला. कोण सोडून मारिली का. बायकोला मला
तोंडवर करून बोलायचा घास नाही जी काय असेल ना उंबऱ्याच्या बरी बरी अशी वाकडी मान करते ते तू सांगायला लागला बायकोला बेकार तुझ्या इतका जगातला बेकार कोण नाही बायकोला आपण सांगत नाही. तुझ्या मार्गात बेडू तरी आपण सांगत नाही. गाणं कुठे बघ तुम्ही उरक लवकर काढ गाणं. किडनी कुठल्या बाजूला असते कोणास ठाऊक. किडनी तिच्या इसारलोकडे कुठं काढायची. किडनी कुठं असते किडनी माझा काहीतरी काय अरे मग पळा की तुम्ही असल्यामुळे मला तंटमुक्त गाव करता आलं. तुम्ही डायरेक्ट थोबाडताच माणसाला कोण आहे काय झालं का रे घाबरला अध्यक्ष माझी किडनी मला वाचवा पाटील. काय झाले काय रे शांत सांग. किडनीत काय खडा गुतलाय काय मला मारायला टापल्यात. कोण कोण मारा टाकलं मला सांग. तू शांत रडू नको शांत हो. ऐक ऐक काय काय झालं. सगळं गाव माझ्या मुळा उठलंय. अरे नाही कोण मुळा उठलं का ना शांत हो फक्त तू शांत हो. आम्ही आहे ना मला मारायला सांगा ना. घाबरू नको तुला नाही कोण मारत आम्ही आहे ना. मारतात मला सांगायचं अध्यक्ष पाटील. आज नाही का ना आम्ही आहो ना तू आम्ही असताना कशाला घाबरतो. अरे गणा कोण मारते तेव्हा ह्याला पोरग चांगलं बिहधरले बर का. ऐका पाटील आपल्याला रामभाऊला आणि अण्णांना गाठावं लागेल. पहिल्यांदा ह्याला मेंटल हॉस्पिटलला न्यावं लागेल कारण पोरगाव वाया जाईल. डोक्यावर परिणाम झालाय भयान राहू. सरपंच गावचं इलेक्शन जवळ आलंय त्याच्यासाठी आपण रस्ता केलं. लोक आडवी आली 5 तासातला का घर बांधतात. हा गटार लाईन केली. आता काय केलंय पाण्याची टाकी कस काय एक नंबर काका आता नाद नाही करायचा आपला. सरपंच कुणी किती नावं ठेवू द्या हा आपण आपला ह्याका सोडायचा नाही. काम करत राहायचं बस. मागल्या वेळेस तिचं आरीचं काम केलं लोक किती खुश आहेत आनंद आहेत का नाही. असंच काम करत राहायचं. कुणी नावं ठेव नाही ठेवू. सुदाम काका मला वाचू. अरे काय झालं याला. माझी किडनी सुदाम काका. किडनी अरे गाणं किडनीत काय झालं तुला. चेअरमन अरे पण झालं काय तुला गाणं. घाबरलाय तू काहीतरी झाला का. नाही गंभीर असेल काहीतरी बोल. पप्या आम्ही जातो आमच्या गावात. आमचा राम राम घ्यावा. अरे शेवटी असतो राहिलो. अरे गाणं माझा शेवट आलाय. माझ्यामुळं माझं कुटुंब उठलंय. माझी तुम्हाला कळकळीची विनंती. घाबरू नको. माझं तर संपलंच आता. पण मी मेल्यानंतर माझ्या बायकोला कोणी वाली नाही. माझ्या बिचारीच्या नावा 5 एकर माझी जमीन करून टाका. नाहीतर तो रामूना ना स्वतःच्या घशात घालाय बसलाय. 5 एकर माझी गळतोय आणि बरोबर माझे 25 लाख रुपयाला किडनी विकतोय. शांत मी काय सरपंच तुझ्या पाठीशी काळजी करू नको. होय का ना. अरे काय तू जे ऐकताय ते चेअरमन खरंच आहे. अरे तुझा भाऊ दुरत होता हे आम्हाला पहिल्यापासूनच माहिती होतं गाणा. तुला आम्ही 10 वेळा सांगितलं तू आमच्या गावाला भाऊच्या सांगण्यावरनं. तुला काय एवढा गावचा सरपंच आहे चेअरमन आहे पप्प्या काका लका चांगली माणसं तू असताना तू भाव करतो. खरा घरभेदी रामभाऊ आहे. मला उशिरा ठेव आपलं कोण परका कोण तुला काय पाहिजे. अरे सख्खा भाऊ सख्या भावाचा नसतो लका तुझं पुतण्या गाणा. ए थांबा
गाना आता एक काम कर, नाही कोणी येत काय भीतोय आम्ही आहे तू. ऐक, ती 5 एकर आहे ना ती तू इक आणि सरळ पुण्या मुंबईला जाऊन शिकतो. ही राहिलेली 5 एकर कोणाची माहितीये का? अरे ही तुझ्या वडिलांची जमीन आहे, तुझ्या वडिलांची जमीन आहे. पण हे भाऊने वडिलाकडून बळकावली आणि तुला आता गड्यागत काम करायला लावलं. काही कामाचं बाबा मी येतोय बाबा. नाही तू जाणार नाही कुठे बाबा. गणा शांत हो. तुम्ही काय बी करा, गणा काळजी करू नको. मी काय करतो, तुम्ही थोडी माझ्या 5 एकर आहे ना, माझ्या बायकोचं नाव घ्या, वचन द्या मला. अरे दिलं वचन तुला, तुला काय होणार नाही त्याचं बी वचन दे तू. शिरसाला मग तू पकडी 50 मला पाहिलं पाहिजे. अण्णा गणा कुठे? काय सांगायचे, गेले आता पळत आत, फार चक्कर झाले. आम्हाला भेटलं. बरं रामभाऊ कुठे आहेत? रामभाऊ कुठे आहेत? गेलेत मळ्यात. गणा काय बोलला का तुम्हाला अण्णा? गणा नाही काय बोलला बरं का, पण हे जावायच्या हपलेसपणामुळे पोराचं पार वाटळ होत चालले. अहो ते सांगायला आलोय आम्ही. ऐका अण्णा, मला काय वाटतं माहितीये का, गणाच्या डोक्यावर परिणाम झालाय. घाबरू नका आणि त्याला मेंटल हॉस्पिटलला न्यावं लागेल, नाहीतर हातातोंडाशी आलेला गणा आहे ना कायमचा जाईल म्हणतोय मी. अण्णा पोराला जर काय झालं तर काय खरं नाही बरं का. अहो तिने मी मला बघत होता, मला मरायचं नाही जगायचंय. बापरे. कामाडलेलं होतं आणि आणखी लग्न होऊन 1 वर्ष झालं नाही, मुलाबाळाचा पत्ता नाही, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. अण्णा आम्ही ना गाडी बोलावली, अँब्युलन्स येते तोपर्यंत मी आतमधून आवतो. बरोबर आहे, पण जावाय हेकड स्वभावाचे परस्पर हेकड स्वभाव कुठपर्यंत टाका एक ठोका तुम्ही. अहो जावई हेकड स्वभावाचा आहे अण्णा, तुम्ही तर नाही ना हेकड स्वभावाचा. काय झालं म्हणजे काय करायचं बघा. हा आता कसं बोलला तुम्ही? गाडी बोलावली, गाडी येईल. आतमध्ये ना. चल चला तुम्ही ओढून नेण्याशिवाय पर्याय नाही त्याला. चल बाळा, आता काम आहे आपल्याला दवाखान्यात जायचं. डोक्यावर परिणाम झालाय, आपल्याला हॉस्पिटलला न्यावं लागेल. आम्ही अँब्युलन्स बोलावली. गणा ऐक, गाडी कशी काय चांगल्या घराला सोन्यासारख्या घराला लागली. डोक्यावर परिणाम झालाय आणि मेंटल हॉस्पिटल गाडी बोलावली. आमच्या ओळखीचा चांगला डॉक्टर रामभाऊ, आपण त्या मोठ्या डॉक्टरकडे ह्या दोघांची मिली बघत नाहीत, 1 नंबरची चांदी. डोक्यावर परिणाम झाला आकलीच्या बाहेर. ॲम्ब्युलन्स घेऊन ये बरं. काय झालं? काय अध्यक्ष चुलताय तुझा रामभाऊ. मला येत नाही लागला, तू राहण्यात सुद्धा मला धड्यात देऊन पळाला लागा. मी किती तुला हुडकत आलो, नको आखे गाव शोधलं लागा. काय झालं बाळा तुला? काय शिमा लांब व्हा अध्यक्ष, ह्याचा लांब करा, ह्याला लांब करा. एक मिनिट रामभाऊ काय झाले? काय अध्यक्ष शिमा त्याला तू दान बोल ना गाडी मात्र रामभाऊ. काय झालं? काय झाले? अध्यक्ष हे माणूस माझ्या मुळा उठलाय. अरे चुलता म्हणजे बाप असतो. नाही निघाला. रामभाऊ शांत राहा. किरकोळ उपचार तुझ्यावर करायचा आहे, नीट होशील. काळजी करू. मला काय झालंय, हे अण्णा आहेत, हे काकी, तुम्ही अध्यक्ष, हे पाटील आहेत आणि ही ती रामभाऊ. आता एक मिनिट मला 2 चापटे लावते त्याला. नीट कर तू. अण्णा खात्री करू दे एकदा. गाना ही किती बोट आहे ती? 4 आणि ही 4 किती झाली? 8. मला सगळं ही कळतंय. किती ती? 10 ती. अण्णा थांबा. ही काय रामभाऊ. काही करू शकत. हेच नडलंय, हेच. ह्याला येड नाही लागलं. ह्याला येड. काय झालंय गाणं मग तुला? काय झालंय मला? अरे मला का नका, तुम्ही सगळी जण सामील आहे ती. तुम्ही आता पैसे घेतल्यात, तुम्ही सगळी सामील आहे त्या प्लॅनमध्ये. याड लागलाय सुभाषराव त्याला घ्या. हो मला याड लागलाय, मारून टाका याड म्हणून. कसलं पैसे? पैसे शांत हो. काय झाले? अध्यक्ष मी आपलं ते अस्मिता बघून नाही का तिथे मोबाईल बघत बसलो. ते बाळकाला माहित नाही मी तिथं बसलो इथे, आणि एका डॉक्टर संग फोन चालला होता. कुणाचा?
त्या बाळू काकाचा. हा हा म्हणले दंडाकाट पहिलवान आहे. त्या बाळू काकाचा बाळू काका. बाळासाहेब काय झालं? सांग 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 का नाका सांग. आमच्या गावात दंडाकाट पहिलवान आहे. आणि आता दुसरा कोण पहिलवान असेल म्हटलं. शेवट म्हणजे गाणा पहिलवान आहे. ठीक आहे इथपर्यंत. आणि नंतर तर म्हणलं त्याचा चुलता सामील आहे. 25 लाख रुपये म्हणले चुलत्याला देऊ. आवाज बंद म्हणले त्याची किडनी काढून घेऊ. 1 नंबर स्ट्रॉंग किडनी म्हणले. घरी आलो आनंदपशी बसलो. भाऊ सांगायला लागलं मला 25 लाख रुपये मिळणार आहेत. सांगा माझ्या बायकोला काय करू. मी जर ठरवलं ना त्यांना 2 कोटी रुपये कमवून देईल. आणि तुम्ही फक्त माझ्या जीव 25 लाख रुपयाला सौदा केला. लाज वाटते ना तुम्हाला. बाळू काका म्हणलं ही काकी जिजा मी जीव लावला जिने मला अंगाई म्हणून लहानाचं मोठं केलं ती सुद्धा काकी तू सुद्धा माझ्या जीवा उठली. काय केलंय? काकी म्हणली काय म्हणते ह्यांनी प्लॅन केला. त्याला दुधात अन्नात कशात बी विष द्यायचं बेशुद्ध करायचा आणि मग त्याची किडनी काढून घ्यायची. आणि हेच नाही तो आंबऱ्या उजा सगळी त्याच्यात सामील होती. अहो त्यो आंबऱ्या भाऊकी मग मला अहो कवा चारण्याचा चहा पाजत नाही मला. आज अचानक उजांची म्हणले मी तुला जेवाय सांगतो. कुठं आलं एवढं प्रेम. हा आम्ही चुलत्या तुझ्या वळात हो चुलत्याने पोराप्रमाणे ऐका पोरासारखं सांभाळाय काय केलं त्यांनी. बरोबर हे असं करणार नाहीत मला माहिती आहे. पैशा पुढे रामभाऊ असं झुकणार नाही मला माहिती आहे. अध्यक्ष पुढे का माझा विश्वास ठीक आहे तिथपर्यंत मान्य. चुकून झोप लागली सायऱ्यावाऱ्या पळतोय मी रानातनं. उसाच्या कट्टाला झोपलो. तो बाळू का आला इळा घेऊन. अरे काही दयामय आहे का नाही. आमच्या बापाने कुठे इळ्यानी किडनी काढली होती का. अरे कोंबडी तरी आपण इळ्यानी कापतो का. त्याला तरी आधी पाणी पाचून मग सुरी होतो. मला काय वाटतं माहितीये का इतकं निर्दयी घराच्या मनात सगळा गैरसमज बाळासाहेबांच्या फोनमुळे बाळासाहेबांच्या कृत्यामुळे बाळासाहेबांना गाठावं लागेल. नक्की बाळ्याला गाठून गोळ्या झाडणार. पण तुला सांगतो 25 लाखाची गंमत. तुझ्या नावावर मी पॉलिसी केलेल्या आहेत. तू लहान असतात आणि ते आता पॉलिशा मोडायची वेळ आली आणि ते 25 लाख त्यांना मिळणार आहेत. मी सरप्राईज देणार होतो आणि तू माझ्या सुट्टी नाही तुला. बसून मी तू थांबा सुट्टी नाही त्याला. रामभाऊ सुट्टी नाही तुला. मी कोणी झाले ना. बंदूक सोडा रामभाऊ. बंदूक सोडा. सुभाषराव जाऊन देऊ नको बाळासाहेबांना. सुट्टी नाही. सुभाषराव काही करू शकणार. गोळी लागली एखाद्या बंदुकीत गोळ्याच राहू. पण मला जाऊ की पाटील घरी नाही जाऊन देऊ नका. पाटील माणूस पहिल्या वेळेस होता का पसार झालाय तिथनं तुम्ही. गाडी बोलवाय गेली दवाखान्यात. कुठली गाडी. अँब्युलन्स आम्ही बोलावली होती की अँब्युलन्स. बाळासाहेब काय खेळ लावला तुम्ही का. रामभाऊ सोडा मी बाळासाहेब काय किडनी प्रकरण काय कसला फोन आलता तुम्हाला. कुणाचा फोन माझा रामभाऊ नाही माझी किडनी काढायला येण्याने कधी स्वतःला काय एमडी डॉक्टर समजत होता काय. आपण मी कधी म्हणले किडनी रामभाऊ मारू नका. ऐका बाळासाहेब तुम्हाला कसला फोन आलता. गाणा म्हणतोय फोन आलता आणि एक हॉटेल मला अस्मिता भाऊंच्या तिथं कसला फोन आलता. मला कुठं तुम्हाला गाणं आलता का. खरं बोला की नव्हता फोनवर म्हणत त्याचा पुतण्या तंदुरुस्त आहे आणि त्याच्या चुलत्याला 25 लाख रुपये दिले की चुलता बरोबर हँडल होतो. या कशाच नाही म्हणलं वय किडनीचा किडनी. कोणाच्या किडनीला कोटी रुपये पण गाण्याच्या किडनीचा गाण्याच्या किडनीला 300 रुपये सुद्धा कोणी द्यायचं नाही. ते काही पोर थापा मारते राव. गाण्याची किडनी काही इतकी निकृष्ट नाही. 5 कोटीला मागितलं तरी मी देणार नाही. अरे माझा जीव आहे का ना म्हणजे म्हणा काकी शपथ घ्या म्हणा. नाही मी डॉक्टरला फोन नव्हता केला. नाही अध्यक्ष बर का ही खोटं बोलते बाळासाहेब. ह्याला थोडी दारू पाजा मुझी खरं बोल. थांबा काय भानगड आहे खरं सांगा बाळासाहेब. मला रामभाऊ मला खरं बोलाल. मला कधी ताण मारलं होतं तुम्ही. मग गेल्या वर्षी तुम्ही सकाळपासून ताणत होता मारत होता सोडत होता परत मारत होता. ध्यान होईल तसं कधी
कधी मारले हे गण्याने सांगितलं छोट्याला आणि छोट्याने सांगितलं आमच्या बायकोला ही लय मारते आमच्यातले खून केले तर भूक असले ते लोक आमच्या रामभाऊने आम्ही किडनॅप लोक केले ना कधी बाळासाहेबाला मारले तुम्ही आणि मारलंय असू कधी मारलंय नाही मारलं मग बाळकाने कवा आमची जिरावली बरं तू छोट्या म्हणतो या तुझी भाऊची कसं जिरावतात आमचं बाळका आम्ही दोस्त आहे आमचं आम्ही बघू तुम्ही सांडापणा कर नका बाळ्या गणा तसं म्हणल्यामुळे गणाला शिक्षा मी त्याची दिली चांगला चापटलाय गणा तुला कोणी सांगितलं 25 लाखाचं कोणी सांगितलं मग आमच्या कशाला मारायचं बाळकाला मारलं होतं ना मग बाळासाहेब ती नाटक खोटं खोटं होतं मग मी तरी किडनी काढाय काय डॉक्टर पण खोटं माझ्या याला कुठं पोटाला लावला होता माझ्या पण मी येला पण तू खोटं बोल मी नको खोटं बोला बाळ्या ह्याच्यात एक गोष्ट ध्यानात ठेवायची बारक्या पोरांच्या ह्याच्यात नाक मोठ्याने खुपसायचं नाही मोठ्यांच्या भानगडीत ऐका हो पाटील तुझ्या ह्याच्या पुतण्याला शिकवा कशाला मग ह्याच्या चुलत्याचा दोस्त आहे मी काय अन्न चुकीचं आहे का मला कशाला रे बडीच्या वेळपणा पाहिजे तुला अण्णा ती पोरं बी लय मला कशी बी करते ती मग माझी काय चुकायचं हवा मग कशाला त्याच्या नादी लागायचं शाणे नका बाजू वळू कोण किती गावात शाणा आमचा आम्ही बघतो मी एक व्हिडिओ बघितला होता रामबाबू एक म्हातारा तिथं बसलेला असतं आणि शेजारून कोणतरी फोन करतो की किडनी पाहिजे काय आई एक जण ती म्हातारा जोरात पडलं तरी पळत होतं ते असं खोटं नाटक करण्यात मला क्लिप दाखवली होती म्हणलं ह्याचा कार्यक्रम बाळासाहेब विनोदी क्लिप दाखवली होती मला काय माहित असतं तुम्ही उद्योग मग माझ्या अशाने रामभाऊ एखाद्याचा जीव जाईल अरे तुम्हाला व्हिडिओ कुठला बनवायचा त्याची अक्कल पाहिजे त्या तुमच्या व्हिडिओनं पुढे काय परिणाम घडणार आहे का त्याचा विचार केला पाहिजे ना ती बंदूक लोडेड असते बाजूला ठेवा माझ्या जर म्हणत आला असतं ना बाळ्या मी बरोबर तुला दोस्त रामभाऊ म्हातारा झाला टाकायला पडलं तरी अक्कल पाहिजे बारच्या पोरांचा ऐकून मित्राची अंगावी ज्याला असतो टक्कल त्यालाच असते अक्कल बेअक्कल मी तो आहे पटकन आपल्याला काय माहिती मी तुमचा जावाय म्हणून हे सोडतोय का झाडू फक्त द्या नको थांबा गाना खलास करी खलास माझ्या मनात आला असतं मी झाडले असते गाना त्याबद्दल कधी गैरसमज करू नको स्वतःच्या पोटच्या गोळ्यासारखं सांभाळलं रे तुला आणि तुझी किडनी का काढताल आणि ह्यांनी जर किडनी काढायची असती ना येड्याने तुझी आताडी पोटाळी बाहेर काढली असती काय केलं का तुला भीती घातली किती पचवली त्याला किती खून कशाला बडाय मारायचे रे अशा आवत बाळू का ते पोरं बी मला तसेच करते दहशत पोरांच्या निर्माण करायचे आणि पोरं लई चांडी ती पोरं रामभाऊ गप बसली पण एखाद्याने जर पोलीस स्टेशनला फोन केला असता ह्यांनी फोन केला तर तुमची चौकशी लागली एवढा पडला असता हेच ना पुढे जर झाक्या मारल्या ना असं चापटेन पण का ना ही बाळासाहेब बायकोच्या डोक्यातला वाव मारणारा माणूस कसा मारेल उद्याच आमिरला सगळ्यांना सांग की खोटं नाटक केलं होतं मी असं बाळू काकाला मारलं नाही खून केलं नाही दरोडा टाकला नाही मारायला झालं माहिती अजून ह्या गोष्टी तुम्हाला टेन्शन आले बाळाच्या घरी जीव आपण सगळं माझ्या घरी दुकान मांडलं माझ्या घरी तुझ्या घरी जाईल की चला पाटील तुम्ही काय माणूस मेले येणार होता वय मग काय ते उशीर झाला We'll be right back.